हे हाय गाईज, कशात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सो उद्या आहे बजेट. ओके, बजेट अनाउन्स होईल उद्या. सो इम्पॉर्टंट आहे बजेटबद्दल डिस्कस करणं. ऑलरेडी लाईव्ह स्ट्रीममध्ये डिस्कस केलं आहे, पण व्हिडिओ डेफिनेटली पब्लिश करणं बनतं. सो व्हिडिओ आपण बनवतोय. आता ह्याच्यामध्ये बजेट कसं ट्रेड केलं जाईल, थोडंसं लॉजिकल कसं विचार केला जाईल, स्ट्रॅटेजी शेअर न करता लॉजिक शेअर केले जातील. तुमचे जे पण तुमचे प्लॅन्स असतील त्याला थोडंसं इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. जास्ती वेळ नाही घालवता, व्हिडिओ डबल बनवतोय. अर्धा तास ऑलरेडी बनवला होता, आवाजच येत नव्हता. सो डबल व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय. सो नो प्रॉब्लेम. पण असू दे, मी तुम्हाला काही गोष्टी पटपट सांगतो. चार्ट्सवरती जास्ती विश्वास न ठेवता आपल्या लॉजिक्सवरती विश्वास जास्त ठेवायचा. ओके, सो कसं केलं जाईल पटपट बघूया. ओके, सो आपण काय करूया, पहिलं तर मी निफ्टीचा चार्ट ओपन केला, वन डेला चार्ट ओपन करतो आणि लॉजिक्सवरती डिस्कस करू. मार्केटचा जो मेजर ट्रेंड बघितला तर आपण बुलिश ट्रेंड बघतोय. ऑल टाइम हाय मार्क करा. एक लेवल इम्पॉर्टंट आहे, 24,150 ची लेवल आहे, ती लक्षात ठेवा. 24,150 आणि ऑल टाइम हाय या लेवल्स तुमच्याकडे पाहिजेत. ओके, दॅट्स इट. आफ्टर 30 मिनिट्स वरती आपण जम्प करूया. जास्ती चार्ट्स वरती फोकस ठेवायचं नाहीये, आपल्या लॉजिक्स वरती काम करायचे. लॉजिक्स खूप ॲडव्हान्स राहतील, लॉजिक्स वरती नक्की काम करूया. ओके, तुमचे जे पण प्लॅन्स असतील म्हणजे लाईक भरपूर लोकांचे हे प्लॅन्स असतील की सर 1 रुपयाचा प्रीमियम मी परचेस करणार आहे जो की 100ला जाणार आहे. मी 10 रुपयाला प्रीमियम परचेस करणार आहे, 500ला जाणार आहे. 2000 पॉईंटची रॅली एक्सपेक्टेड आहे. आय नो दॅट यार, पॉसिबल आहे, बजेट आहे, पॉसिबल आहे, मोमेंटम येऊ शकते. मी असं म्हणत नाही की हे पॉसिबल नाही, होऊ शकतं. बट इलॉजिकल ट्रेडिंग करू नका. मी तुम्हाला लॉजिकल सांगतो. हा व्हिडिओ संपेपर्यंत तुमचे पूर्णपणे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. ट्रेडिंग कसं करायचं समजून जाईल. ओके, सो हे बघा, सिंपल गोष्ट आहे. मी असं म्हणत नाही की ऑप्शन बाय करू नका, मी म्हणतो की करू शकता तुम्ही, काय अडचण नाही. फक्त माझं हे मत आहे, तुम्ही जर प्रीमियम चेक कराल ना, प्रीमियम खूप जास्ती हेवी आहेत. प्रीमियम्स आता हेवी आहेत. हे हेवी प्रीमियम्स तुम्ही परचेस बाय करू नका. बिकॉज प्रीमियम जे आहे ते मेल्ट होतात. ओके, डीके करतात, डीके. सो मेल्ट करा. आता मी तुम्हाला सांगतो लॉजिकली काय आहे. उद्या एक्सपायरी आहे फिन निफ्टीची, त्याच्यानंतर एक्सपायरी आहे बँक निफ्टीची, त्याच्यानंतर एक्सपायरी आहे निफ्टीची. आता सिंपल लॉजिकल बघा बरं की सगळ्यात जास्त मेल्ट कुठे होणार आहे प्रीमियम, तर फिन निफ्टीमध्ये पहिला मेल्ट होणार आहे. आफ्टर दॅट बँक निफ्टी, आफ्टर दॅट निफ्टी. म्हणजे जर ऑप्शन सेलिंगसाठी कुठला जर इन्स्ट्रुमेंट बेस्ट आहे तो आहे, पहिला कॅन्डिडेट आहे फिन निफ्टी सेलिंगसाठी बेस्ट, सेकंड आहे बँक निफ्टी आणि आफ्टर दॅट निफ्टी सेलिंगसाठी बेस्ट कॅन्डिडेट. सो 1 नंबरला हा, 2 नंबरला हा, 3 नंबरला हा. बाईंगसाठी बेस्ट कॅन्डिडेट कुठला आहे, बाईंगसाठी बेस्ट कॅन्डिडेट रिव्हर्स करा याला. सो 1 नंबरला हा, 2 नंबरला हा, 3 नंबरला हा. समजलं तुम्हाला? बाईंगसाठी बेस्ट कॅन्डिडेट. वाय? बिकॉज ह्याचं रिझन हे आहे, निफ्टीचे प्रीमियम स्लो डीके करणार बिकॉज त्याची एक्सपायरी लांब आहे. बँक निफ्टीचे अजून लांब आहे, फार आहे. पण फिन निफ्टीचे उद्याच एक्सपायरी, ह्याचे मेल्ट पण सगळ्यात पहिला लवकर करणार. सो जर तुम्हाला ऑप्शन बायच करायचे तर फिन निफ्टी नका प्रिफर करू, निफ्टीपासून सुरुवात करा. ओके, हे क्लिअर झालं. ऑप्शन बाय कुठला करायचा आहे. आता टायमिंग वरती पण इकडे सगळा प्ले आहे. सो तुम्हाला सांगतो काय असतं. अनाउन्स व्हायच्या आधी मार्केट खूप जास्त शेक करतं. जरी अनाउन्समेंट सुरू झाली, मार्केट खूप जास्त मूव्ह करतं, ड्रास्टिकली इकडे तिकडे मूव्ह करतं, रॅन्डम मूव्ज येतात. आणि त्या मूव्जमध्ये काय होतं, प्रीमियम जे असतात ना, प्रीमियम्स डीके होतात. डीके म्हणजे कमी ऑटोमॅटिकली होतात. ओके, सो टायमिंग आहे त्याचा एक 9:45 टू 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत तुम्हाला ॲज अ नॉन डिरेक्शनल प्लेयर बनायचं मार्केटमध्ये. ऑप्शन सेल करायचे आहेत. ओके, ऑप्शन सेल करायचे आहेत. ऑप्शन सेल करताना तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, जर तुम्ही बिगिनर आहेत ओके, तर तुम्ही अजिबात हात नाही लावायचा. बिकॉज अनलिमिटेड रिस्क इन्व्हॉल्व असते ऑप्शन सेलिंगमध्ये जर तुम्ही स्टॉप लॉस मेंटेन नाही करताय. बिगिनरनी लांब राहा, ज्यांना माहिती त्यांनीच हे गोष्टी करायचे. सो ॲज अ फर्स्ट कॅन्डिडेट सेलिंगसाठी कोण आहे, फिन निफ्टी आपला फर्स्ट कॅन्डिडेट आहे. ह्याचा कॉल आणि पुट तुम्ही सेल करू शकता. ओके, म्हणजे प्लॅन्स मी सांगत नाही तुम्हाला, रिकमेंडेशन नाहीये, हे कुठला ट्रेड पण रिकमेंड करत नाही. हे एज्युकेशनल पर्पज सांगितले की बाबा कसं काय मॅनेज करू शकतो आपण ट्रेड. सो कॉल आणि पुट आपण सेल करू शकतो. 200चा कॉल आहे, 200चा पुट आहे. समजा मी ह्याला स्टॉप लॉस मेंटेन करतोय 50-50%चा, तुम्ही 70चा पण देऊ शकता जर तुम्हाला जास्त ऍक्सेस बफर ठेवायचे तर. 50-50% स्टॉप लॉस म्हणजे किती झाला, 200चा 50% म्हणजे 100, म्हणजे 300ला स्टॉप लॉस, 300ला स्टॉप लॉस. ओके, परत एकदा क्लिअर करतो मी, डोंट वरी. फिन निफ्टी इज अ फर्स्ट कॅन्डिडेट फॉर ऑप्शन सेलिंग. नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी करायची आहे. सो मी कॉल आणि पुट सेल करतोय. समजा 9:45 नंतर 200चा प्रीमियम आहे, 200चा प्रीमियम आहे. 50% स्टॉप लॉस कितीला येणार, 300ला स्टॉप लॉस लागला, इकडे 300ला स्टॉप लॉस लागला. समजा मार्केट वरती निघून गेलं तर 300चा स्टॉप लॉस माझा कट झाला, माझा इकडे -100 पॉईंट्स लॉस आहे.
सायमल्टेनियसली ह्या जो पुट जो सेल केलाय त्याच्यामध्ये मला प्रॉफिट असेल, मग मी काय करू शकतो, माझा स्टॉप लॉस जो आहे 300चा त्याला मी C2C आणून ठेवू शकतो 200ला, आणि ह्या एंटायर पोझिशनवरती मॅक्सिमम लॉस माझा 100 पॉईंट्स राहणार. किंवा मग तुम्ही काय करू शकता, कुठलाही स्टॉप लॉस गेला कॉल किंवा पुटचा, एंटायर पोझिशन क्लोज करू शकता. ओके, तुम्ही हे फिन निफ्टीमध्ये कराल की नाही, हीच गोष्ट तुम्ही बँक निफ्टीमध्ये करू शकता. त्याचे प्रीमियम्स वेगळे आहेत. 500 जे प्रीमियम्स आहेत त्याच्या 50%चा स्टॉप लॉस म्हणजे 250चा स्टॉप लॉस म्हणजे 750 वरती स्टॉप लॉस येणार. तुम्ही बँक निफ्टी पण करू शकता. हे झालं ऑप्शन सेलिंगसाठी. ऑप्शन बाईंग कसं करायचं आहे, आफ्टर 12:30 किंवा 1 वाजल्यानंतर तुम्ही ऑप्शन बाय करू शकता. ज्या पण डिरेक्शनला मार्केट जात असेल तुम्ही त्या टायमिंगला त्या साईडला स्प्रेड्स करू शकता. अदरवाईज तुमच्या ऑप्शन बाईंगचे जे प्लॅन होते ना पहिले, की बाबा असा माझा 10 रुपयाचा हे होणार, ते जे काही तुम्हाला करायचे. पण मी काय म्हणतो, प्राइजेस ज्या आहेत, प्राइजेस ज्या ऑप्शनचे प्रीमियमच्या प्राइजेस आहेत, ऑप्शन प्रीमियम्स सेटल होऊ दे. सेटल महागडी गोष्ट पाय नका करू, त्याला सेटल होऊ दे. 12:30-1 पर्यंत सेटल होईल, आणि सेटल झाल्यानंतर तुम्ही त्याला परचेस केलं की तुम्हाला चांगल्या प्राइसला ते भेटेल. गोष्ट मोमेंटममध्ये ते ड्रास्टिकली जास्ती वाढू शकतं. हे सिंपल लॉजिक आहे. सो याप्रमाणे तुम्ही जर प्लॅन्स केले तरी चालतील. आता अजून एक ॲडव्हान्स गोष्ट, आता इथपर्यंत व्हिडिओ ठीक आहे, हे ज्यांना समजलं. मी तुम्हाला एक ॲडव्हान्स गोष्ट सांगतो, भरपूर लोकांना हे नाही समजणार आहे. ज्यांना समजते त्यांनी लक्ष द्या, बाकीच्यांनी अवॉइड केलं तरी चालेल. ओके, मी ऑप्शन चेन दाखवतो. निफ्टीचे प्रीमियम 218 आणि 204चा कॉस्ट आहे एटीएमचा. इंटरेस्टिंगली हे आहे की जर तुम्ही फिन निफ्टी बघाल की नाही तर त्याची पण कॉस्ट 200 आहे. 199 210 म्हणजे 200चा प्रीमियम इकडे पण दिसतोय. सेम प्रीमियम. आता बँक निफ्टी बघा, बँक निफ्टीचे प्रीमियम 500च्या आसपास आहेत. आता मला एक इंटरेस्टिंग ह्याच्यामध्ये सांगायचं हे आहे की तुम्ही कसं ट्रेड ॲडिशनली करू शकतात. निफ्टीचे प्रीमियम आणि फिन निफ्टीचे प्रीमियम. निफ्टीचे प्रीमियम 200 आहेत, फिन निफ्टीचे प्रीमियम 200 आहेत. बरोबर. जर मी निफ्टीचे दोन्ही प्रीमियम जर बाय करतोय, या ठिकाणी परचेस करतोय म्हणजे लॉंग करतोय, ओके, आणि फिन निफ्टीचे प्रीमियम दोन्ही जर मी या ठिकाणी सेल करतोय, ओके, जर मी सेल करतो इकडे बाय करतो, हे प्युअर हेज स्ट्रॅटेजी होणार आहे का? नाही होणार, बिकॉज इन्स्ट्रुमेंट्स वेगवेगळे आहेत. सो ह्याला प्युअर हेज नाही म्हणू शकत, पेअर ट्रेडिंग म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? पेअर ट्रेडिंग. ह्याला आपण पेअर ट्रेडिंग म्हणू शकतो. सो पेअर मी ट्रेड करतोय, प्युअर हेज नाही होत आहे, पण हा एक सपोर्टिव्ह सिस्टम आहे तुमच्याकडे, एक सपोर्ट आहे तुमच्याकडे. ओके, सो ह्याला आता फायदा कसा केला जाईल ह्याच्यावरून पण सांगतो तुम्हाला. म्हणजे प्लॅन्स मी सांगतो कसे प्लॅन्स उद्यासाठी होऊ शकतात. हे प्लॅन्स तुम्हाला बाकी युट्यूबमध्ये नाही भेटणार आहे, व्हिडिओजमध्ये नाही भेटणार आहे. आपण थोडंसं युनिक सांगतोय. ओके, 200ला मी सेल केलाय फिन निफ्टीचा, त्याला 50%चा स्टॉप लॉस दिला, 300चा स्टॉप लॉस दिला कॉलला, 300चा स्टॉप लॉस दिला पुटला. जर मार्केट ड्रास्टिकली डाऊन गेलं म्हणजे 4% क्रॅश झालं बँक निफ्टी, तर फिन निफ्टी पण तेवढीच क्रॅश करेल. निफ्टी 3% क्रॅश करेल किंवा 4% क्रॅश करेल. पण जर क्रॅश करते मार्केट 4%, तर 300चा स्टॉप लॉस माझा पुट साईडचा जाईल किंवा कॉल साईडचा जाईल. जर वर गेलं तर ॲज्युम करा पुट साईडचा स्टॉप लॉस माझा गेला 300चा, हा पुट आहे समजा, पुटचा स्टॉप लॉस गेला. मग कॉल जो आहे तो मला चांगलं प्रॉफिट देऊन जाईल फिन निफ्टीचा. आणि ऑब्व्हियसली यार निफ्टीमध्ये तर मी दोन्ही बाय करून ठेवलेत, बिकॉज त्याची एक्सपायरी पण 2 दिवस लांब आहे. त्याचे प्रीमियम्स खूप जास्ती वाढतील, खूप जास्ती. आणि कॉलचा प्रीमियम पण जास्त डिके नाही होणार त्याचा, समजते का, ॲज कम्पेरेटिव्ह फिन निफ्टी, बिकॉज त्याची एक्सपायरी आहे. तो त्याचे प्रीमियम्स 0 होऊन जातील. एखादा स्टॉप लॉस गेला 1 0 होऊन जाईल. निफ्टीचे दोन्ही प्रीमियम्स चांगले स्टेबल राहतील आणि तुम्हाला चांगले पैसे देऊन जातील. हे एकदम ॲडव्हान्स झालं, मला माहिती आहे, डोक्यावरून जाऊ शकतं. पण तुम्ही जर पेअर ट्रेडिंग करता तर याप्रमाणे पण तुम्ही चांगलं ट्रेडिंग करू शकता. इम्पॉर्टंट हे आहे, तुम्हाला भीती नाही वाटणार. लक्षात ठेवा, भीती नाही वाटणार ऑप्शन सेलिंग करायला, बिकॉज तुमच्याकडे हेजेस आहेत, पेअर ट्रेडिंग करताय, कोणीतरी स्टेबिलिटी आहे, स्टॉप लॉस तर ऑलरेडी दिलेलाच आहे, प्लस निफ्टी तुम्हाला सपोर्टिव्ह सिस्टम आहे. याप्रमाणे प्लॅन्स करताना बेस्ट प्लॅन्स राहतील. सो आय होप मित्रांनो तुम्हाला ऑल लॉजिक समजले असतील. कुठल्याही प्रकारचं ट्रेड रिकमेंडेशन नाही आहे. जे काही डिस्कस केलं मी प्युअर एज्युकेशनल बेसिस होता. ओके, एज्युकेशनल पर्पज होता, कुठलाही ट्रेड रिकमेंडेशन नाही आहे. असेच ट्रेड केले पाहिजे असं नाही आहे. फक्त लॉजिक सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अशा प्रकारे प्लॅन्स करायचे असतात, असं ट्रेड करायचं असतं. जे आपण डिरेक्टली बाय करून ठेवतो किंवा असं होईल तसं होईल ॲझम्पशनवरती किंवा होप ट्रेडिंग नाही करायचं आहे. तुम्ही लॉजिकल ट्रेड करायला पाहिजे. याप्रमाणे तुम्ही प्लॅन्स करा, व्यवस्थित प्लॅन करा, केअरफुली प्लॅन करा. त्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही सांगायची, समजा मला फॉर एक्झाम्पल मी माझ्या कॅपिटलवरती 2%ची रिस्क घेतो एव्हरी डे. उद्या पण तुम्ही 2%चीच रिस्क घ्यायला पाहिजे. ओके, जास्त ॲग्रेसिव्ह जायची गरज नाहीये. जेवढी रिस्क डेली घेता तेवढीच रिस्क उद्या पण घ्या. म्हणजे होईल काय माहिती आहे का, जर झालं चांगलं तर चांगले प्रॉफिट्स होतील, नाही चांगलं झालं तर काय, ऑब्व्हियसली जी डेलीची रिस्क असते तीच मी घेतली, तेवढाच माझा लॉस झाला. दॅट्स इट. जास्ती रिस्क घ्यायची गरज नाहीये. आय होप तुम्हाला सगळे लॉजिक्स व्यवस्थित समजले असतील. अगेन अँड अगेन सांगतोय, रिस्क जास्ती घ्यायची गरज नाही, केअरफुली प्लॅन करा. ओके, लाईव्ह स्ट्रीममध्ये आहे मी उद्या, तुम्ही जर येऊ शकला तर लाईव्ह स्ट्रीममध्ये पण येऊ शकता. काय अडचण आली तर मी आहे तिकडे. ओके, चला आता लाईव्ह स्ट्रीममध्ये भेटूया मित्रांनो. बाय बाय, जय महाराष्ट्र.